पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱ्या गोविंददेव गिरी महाराजांनी आता थेट स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे शंकराचार्यच नसल्याचा दावा केला आहे। यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशाचा दाखला दिला आहे। त्यांच्या या दाव्यामुळे नवा वाद उत्पन्न होण्याची शक्यता आहे। अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मुद्द्यावरून स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती। अर्धवट बांधलेल्या मंदिरात देवांची प्राणप्रतिष्ठा करता येत नाही, त्यामुळे मोदींनी राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पुढे ढकलावा, असे ते म्हणाले होते। या पार्श्वभूमीवर गोविंददेव गिरी महाराज यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य नसल्याचा दावा केला आहे। विशेष म्हणजे त्यांनी अविमुक्तेश्वरानंद यांचा उल्लेख एक संन्यासी व्यक्ती म्हणून केला आहे। एक व्यक्ती सातत्याने राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याविषयी बोलत होती। ती व्यक्ती म्हणजे काशीत बसलेले एक संन्यासी अविमुक्तेश्वरानंद। ते शंकराचार्य म्हणून बोलत होते, पण ते शंकराचार्य नाहीत हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे। सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर शंकराचार्य हे बिरुद लावण्यास बंदी घातली आहे, पण त्यानंतरही हा संन्यासी पुन्हा पुन्हा असे बोलतो आणि माध्यमे त्याला प्रसिद्धी देतात। यात चूक त्या संन्यासी माणसाची आहे की प्रसार माध्यमांची, याचा लोकांनी विचार केला पाहिजे। आचार्यपीठांचा या प्रकरणात कुठेही आक्षेप नव्हता, असे गोविंद देवगिरी महाराज यांनी एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले आहे।